झणझणीत कट वडा बनवण्यासाठी 5 ते 6 उकडलेले बटाटे घ्यायचे, एक कांदा घ्यायचा, खोबरं, अद्रक, लसूण हे सर्व गॅसवरती भाजून घ्यायचं. खोबरं खूप पटकन भाजलं जातं तर काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकायचं. थोडं पाणी टाकून याला बारीक असं दळून घ्यायचं. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरे टाकायचं, नंतर तयार केलेलं वाटण्यामध्ये टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद आणि ठेवणीतला मसाला टाकून, गरम मसाला टाकून हे छान असं मिक्स करायचं. गरम पाणी टाकायचं, कट तयार करून घ्यायचा. आता वडे बनवून घेऊयात. बेसन पीठ, त्यामध्ये ओवा, मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकत असं बॅटर याचं बनवून घ्यायचं. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यायचे. याची भाजी आपल्याला बनवून घ्यायची. तर जिरे मोहरीची फोडणी द्यायची, कांदा टाकायचा, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची, चांगलं परतून घ्यायचं. हळद टाकून कुस्करलेला बटाटा टाकायचा, वापस मीठ, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर टाकून फक्त अर्धा मिनिटे परतून घ्यायचं. गोळे बनवायचे. हे गोळे बेसन पिठामध्ये असे डीप करायचे आणि तळून घ्यायचे. मस्त कटवडा तयार आहे. धन्यवाद.